अरे का उगा रडायला लागलीस? मी काही मेलोय वय? मला बरं वाटतंय आता. तोंडच फोडीन तुझं असं परत बोललीस तर. डॉक्टरांनी गप्प बसायला सांगितलंय ना, कशाला बोलायलीस? अगदी बरोबर. आजच्या दिवस तुम्हाला काहीही बोलायला परवानगी नाहीये. इंगी, तू ठीक आहेस ना? कमी हे कसं झालं? सराव देवी आई, माझ्या कमळीचं रक्षण कर. तिला सुखात ठेव बाई, तिला सुखात ठेव. बंड्या, आलास? आणि काय रे, इतकंच आलास? मित्र कुठे आहे? हा, मागून गाडी घेऊन येतोय काय? अहो काकी, माझ्या मित्राचं मुंबईला जायचं कॅन्सल झालंय. अचानक कसं? अहो ते मुंबईला जे सामान घेऊन जाणार होता ना, ते सामान टायमात नाही आलं म्हणून कॅन्सल झालं. आणि आता 4 दिवस तरी लागतील परत मुंबईला जायला. अरे देवा. बंड्या, अरे दुसरं काही सोय होऊ शकते का रे? गाडीची दुसरं काही? माझं मुंबईला जाणं लय महत्वाचं आहे रे. मी मुंबईला जायच पाहिजे बघ. अहो आता कसं जाणार काकी? बस पण बंद आहेत आणि रेल्वे स्टेशन काय जवळ आहे का आपल्यापासून? मी काय करू आता? आई तुळजाई, ही कसली परीक्षा बघालीस ग तू माझी? माझ्या कमळीचा जीव धोक्यात आहे आई. तुला माहिती आहे ना माझं मुंबईला जाणं किती महत्वाचं आहे. काहीतरी कर आई, काहीतरी कर. सरू काकी, कमळीच्या जीवाला धोका आहे म्हणजे काय बोलला तुम्ही आता? अरे काही नाही, ते उद्या गाड्या सुरू होतील ना, तेव्हा जाऊ आपण मुंबईला. माझं मुंबईला जाणं लय महत्वाचं आहे. हा बरं काकी, मी तुम्हाला घरी सोडून येतो, चला. नाही, नको नको, राहू दे, मी जातो. माझी सरू काकी नक्की काय म्हणत होती? कमळीच्या जीवाला धोका आहे म्हणजे नेमकं काय झालंय म्हणायचं? ऋषी सर, त्या पोरी कोण होत्या काय माहित? बोलायचं नाहीये म्हणून सांगितलंय ना तुम्हाला. आणि तुम्ही मिस्टर, सध्या तिला काहीही विचारू नका. तिच्या वोकल कॉर्डला चांगलाच मार बसलाय. त्यामुळे सक्त 12 तासाच्या आरामाची गरज आहे तिला. डॉक्टर, पण काही काळजीचं कारण नाही ना? नो, काळजी करण्यासारखं तसं काही नाही आहे. का तसं डीप इनर इंजुरी नाही आहे. आणि उद्या सकाळी तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. पण तिला 12 तासाच्या आरामाची गरज आहे. बोलू नका तिच्याशी. येऊ? पहिलवान, ऐकलं ना? हे कसं झालं, काय झालं ते सगळं नंतर बघू. तुला पटापट बरं व्हायचं असेल तर हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाक, कळलं? आणि हे सगळं कोणी केलं, त्या मुलींना हे कोणी करायला लावलं, ते आपण शोधून काढू. डोंट वरी. आता हे काय कुणाला माहित नाही वय? ते सगळं या माकडींनीच केलंय. खाऊन दे मला निसती एकट्यात. कसं बुकणं करतो बघाच. सरू, अगं सरू, तुला तर ताप आलाय आणि तू इथं कशी?
अगं तू आणि बंड्या तर त्याच्या मित्राच्या टेम्पोतनं मुंबईला जाणार होता ना? वय ग, जाणार होतो खरं, पण त्याच्या मित्राचं अचानक जाणं कॅन्सल झालं. आता तो 4 दिवसांनी जाणार आहे म्हणे. वर्ष, माझी कमळी ग, माझ्या कमळीची मला लय काळजी वाटायला लागली. सरू, मी तुला सांगितलं होतं की नाही तू टेन्शन घेऊ नकोस म्हणून. तू टेन्शन घेतलंस आणि तुला ताप आला. बघ अंग किती गरम लागतंय तुझं. ते काय नाही, तू झोप बरं आता. तू गप्प पडून राहा. वेट लागले हा? काय चाललंय? हो लागलंय, मला वेट लागलंय, माझं डोकं फिरलंय. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही राजा. छोट्या गोष्टी? व्हॉट डिड यू जस्ट से? छोट्या गोष्टी? व्हॉट डू यू मीन बाय छोटी गोष्ट? माझ्यासाठी छोटी गोष्ट नाहीये. तुला माहितीये मला किती मीन करतं. मला बनायचंय कॉलेजचं जनरल सेक्रेटरी आणि त्याच्यासाठी मला गिफ्ट्स द्यावे लागतील. हा माझा प्लॅन होता, पण त्या म्हाताऱ्या आजीने माझा सगळा प्लॅन फ्लॉप करून टाकला. आता मी काय करू? वाव, नो रिॲक्शन. यू नो व्हॉट, तुला मी काय सांगतेय, तुला सांगून उपयोगच नाहीये. तू पण माझ्या कॉलेजच्या फ्रेंड सारखी ना इडियट होत चालली आहे. तुझ्या पण डोक्यावर परिणाम होत चालले. कोणाशी बोलतेस तू? हा? ग्रॅनी आजी आहे ना मी तुझी. सॉरी ना ग्रॅनी आजी, खरंच सॉरी. सॉरी नो. बरं, यू नो वॉट, मला खरंच खूप फ्रस्ट्रेशन आहे ग. आय रिअली वॉन्ट टू विन दिस इलेक्शन. मला जिंकायचं आहे. ती निंगू पिंगू कच्चा लिंबू आहे आणि त्यातून एक गिफ्टचा आता प्रॉब्लेम. अगं वेडाबाई, एवढीशी गोष्ट आहे ना, एवढा कशाला विचार करायचा आणि इतकं कशाला सिरियसली घ्यायचं ते. इकडे बसा. अगं बस. आजीबाईंच्या 4 गोष्टी ऐकायच्या, कळलं? कमळे, का ग ये कमळे? काय ग, तुला काय पाहिजे काय? अगं तुला थंडी वाजायली ना, तू एक काम कर, रूमवर जा आणि झोप जा. अगं येडबीड लागले का तुला? काय नाही, मी बरी आहे. तुला सोडून कुठं बी जाणार नाही. कमळे, कशा काही उगा हट्ट करायलीस? मला बरं आहे आता, तू जा. निंगी अगं सांगायलोय ना मला बरं. अगं तुला तर ताप आलाय. अगं एवढं काहीच नाही, उगा अंग गरम झालंय. मला वाटेल बरं. कमळे, तुला सरू काकीची आठवण यायली आहे काय? कारण जेव्हा जेव्हा तुला ताप येतो तेव्हा तेव्हा तुला तुझ्या आईची आठवण येत असते.